Welcome back students. Class 8th topic 2nd Health and Diseases part 1. सो प्रिव्हियस टॉपिक आपण जो पाहिला त्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि जे लिव्हिंग वर्ल्ड आहे याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते पाहिलेलं आहे. नाउ टुडे व्हॉट वी विल डिस्कस वी विल स्टार्ट विथ हेल्थ अँड डिसीजेस. तर आत्ताच्या सिच्युएशनमध्ये संपूर्ण जग जे जात आहे एका रोगाने संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेलं आहे. जगामध्ये थैमान घालत आहे हा रोग ज्याचं नाव करोना आहे. सो आपलं आरोग्य आणि आपल्याला होणारे जे रोग आहेत, सो हाऊ कॅन वी कीप आवर हेल्थ क्लीन ॲज वेल ॲज हाऊ कॅन वी कीप आवर सेल्फ हेल्दी and which are the diseases, what is meant by disease, which are the different types of diseases and how can we prevent diseases, याबाबत आपण या युनिटमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हटलं तरीही चालेल. आजच्या सिच्युएशनचा जर विचार केला आपण तर या टॉपिकचं महत्त्व खूप आहे. ओके, सो ॲट फर्स्ट हिअर सम क्वेश्चन्स आर आस्क्ड फॉर यू पीपल. So first question is, have you ever taken the leave from school due to sickness? तर आपण आजारी पडल्यानंतर स्कूलमधून लीव म्हणजे सुट्टी घेतलीत का शाळेतून असा एक प्रश्न विचारलाय. हां, सो बऱ्यापैकी लोकांनी घेतली असेल, यामध्ये काही जास्त विचार करण्यासारखी गोष्ट नाही. सो व्हेन एव्हर वी फील सिक वी टेक लीव फ्रॉम स्कूल. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? सो व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली मीन्स व्हॉट, तुम्हाला नेमकं काय कंडिशनला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये. तुम्ही आजारी पडल्यानंतर, सिक म्हणजे आजारी पडणे, सो यू फील अनवेल. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय होतं किंवा नेमकं काय होतं तुमच्या बाबतीमध्ये? सो व्हॉट हॅपन्स जनरली काय होतं, आपण आपले जे डेली रुटीनचे वर्क आहेत ते आपण व्यवस्थित करू शकत नाही. समजा आपण आजारी पडलो आणि आपल्या भावाने किंवा आपल्या घरी कुणी तर आपल्याला काम सांगितलं तर आपण चिडचिड करतो, कारण आपल्याला आपले शरीराची जी स्थिती असते ती वेगळी असते. त्यामध्ये आपण सिक म्हणजे आपलं शरीर हे काय म्हणू शकतो आपण, नाजूक किंवा कणकोज झालेलं असतं अशा परिस्थितीमध्ये, असंही म्हणू शकतो आजारी पडल्यामुळे. सो समटाइम्स we feel good even without taking medicines, and sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness. why is it so? आता कधी कधी आजारी पडल्यानंतर पहा, इवन इफ वी डोंट टेक एनी मेडिसिन वी फील गुड. कोणतंही औषध न घेता आपण बरं होतं, आपल्याला बरं वाटू लागतं. ओके, but sometime we need to consult doctor and we have to take medicines regularly in sickness. So in sickness we have to take medicines, we have to go to the doctor after regular checkup. Doctor will suggest some medicines and we have to take such medicines. Why is it so? असं का? Why? काही केसेसमध्ये, काही डिसीजच्या केसेसमध्ये आपल्याला मेडिसिनची गरज नसते, तर काही डिसीजेसच्या केसेसमध्ये आपल्याला मेडिसिन्सची गरज असते. डॉक्टर कन्सल्टन्सी पण तिथे गरजेची असते. ओके, सो ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या टॉपिकच्या राहिलेल्या पार्टमध्ये मिळून जातील. सो व्हॉट इज हेल्थ? हेल्थ म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. सो नेमकं हेल्थ म्हणजे काय? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिंगनेस and not merely the absence of any disease. So this statement is very important. आपण निरोगी आहे एखादा व्यक्ती असं कसं कधी म्हणू शकतो? एखादा व्यक्ती निरोगी आहे म्हणण्यासाठी फक्त त्याला कुठलाही रोग नाही म्हणजे तो निरोगी आहे असं म्हणू शकत नाही. इट इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, शारीरिक, मेंटल, मानसिक अँड सोशल वेल-बिंगनेस. सोशल वेल-बिंगनेस, सामाजिक स्वास्थ्य किंवा समाजामध्ये वावरताना तो व्यक्ती कशा पद्धतीने वागतो. सो पहा, हेल्थ म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या फिजिकली फिट असणं म्हणजे आरोग्य आपलं व्यवस्थित आहे, आपण निरोगी आहे असं म्हणता येत नाही बरं का. त्यामध्ये नॉट ओन्ली फिजिकल, तर त्यामध्ये मेंटल आणि सोशल वेल-बिंगनेस पण विचारात घ्यावा लागतो. मेंटल म्हणजे मानसिक आजार असतो किंवा मानसिकदृष्ट्या. सो शारीरिकदृष्ट्या फिजिकल मीन्स
आपल्या बॉडीचा विचार केला तर फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मेंटल म्हणजे मानसिकदृष्ट्या, आणि सोशल वेलबिंगनेस म्हणजे सामाजिकदृष्ट्या जर आपण व्यवस्थित असेल, आपली स्टेट व्यवस्थित असेल, तर आपण निरोगी आहे असं म्हणू शकतो. फक्त रोग नसणं म्हणजे निरोगी आहे. हेल्थ रोग नसणं याला हेल्थ आहे असं, हेल्दी व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकत नाही. So that is about health. So health is a state of complete physical, mental and social well-beingness. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या जर व्यवस्थित असेल व्यक्ती तर तो हेल्दी आहे, किंवा अशा स्टेटला, अशी परिस्थिती जी आहे शरीराची, याला आपण हेल्थ असं म्हणतो. व्हॉट इज डिसीज? मग आता डिसीज म्हणजे काय, रोग म्हणजे नेमकं काय? सो व्हॉट इज डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल, psychological processes of body is called as diseases. पहा काय म्हणलंय, disturbances. Disturbance means what? बिघाड होणं. It is the condition of disturbances in physiological and psychological processes. शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया ज्या आहेत आपल्या शरीराच्या, यामध्ये बिघाड होतो, याला आपण डिसीज असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, आपण आजारी पडल्यानंतर जनरली आपल्याला ताप येतो, म्हणजे शारीरिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. शरीरामध्ये काहीतरी त्रास आपल्याला होतोय. सो फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स आहे, किंवा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स पण असू शकतो, की ज्यामध्ये व्यक्ती एखादा चिडचिड करतो किंवा नको अशा पद्धतीने तो वर्तणूक करतो. सो हे सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये येतं. सो व्हॉट इज डिसीज? Disease is nothing but condition of disturbances in physiological and psychological processes of body. म्हणजे आपले जे शरीर आहे त्याचे फिजिओलॉजिकल, शारीरिक आणि सायकोलॉजिकल, मानसिक प्रक्रिया ज्या आहेत याच्यामध्ये बिघाड होणं. Each disease has its own specific symptoms. आता एक नवीन शब्द आपल्या भेटला येतोय, व्हॉट इज मीन बाय सिम्पटम्स. सो लेट अस सी. सो each disease has its own specific सिम्पटम्स. प्रत्येक रोग जो आहे त्याचे ठराविक लक्षणं आपल्याला दिसून येतात. सिम्पटम म्हणजे लक्षण मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. सो एव्हरी डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. सो टाइप्स ऑफ डिसीजेस, लेट अस सी. मग आता आपण जे रोग जे आहेत हे आपण वर्गीकरण त्याचं केलेलं आहे. वी हॅव क्लासिफाईड डिसीजेस इन डिफरंट टाइप्स. सो लेट अस सी विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस. You must have heard the names of various diseases like diabetes, common cold, asthma, Down syndromes, heart diseases. So here you came across some of the diseases. You must have heard the names of such diseases. Diabetes, मराठीमध्ये आपण याला मधुमेह म्हणतो. Common cold, सर्दी होणे, अस्थमा, डाऊन सिंड्रोम. देन हार्ट डिसीजेस, हृदयाचे रोग जे आहेत, हृदयविकार, अशी काही रोगांची नावं आपण ऐकलेली आहेत. सो वी नो ऑल दीज डिसीजेस, वी मस्ट हॅव हर्ड दीज डिसीजेस. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. आता हे रोग होण्यासाठी जी कारणं आहेत किंवा याची जी लक्षणं आहेत, रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर नॉट सेम, दे आर डिफरंट. To bring coordination in scientific study of diseases are classified as follows. सो आपल्याला जे डिसीजेस आहेत याचा सायंटिफिक स्टडी करायचा आहे, आणि यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन पाहिजे असेल, समन्वय पाहिजे असेल, म्हणजे व्यवस्थितरित्या जर आपल्याला सायंटिफिकली डिसीजेसचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं ठरतं. सो इनिशियली डिसीजेस आर क्लासिफाईड इनटू टू कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन द ड्युरेशन and depending on the reason. So diseases are classified according to duration. Duration म्हणजे किती काळापर्यंत तो रोग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये राहतो. According to reasons, कोणत्या कारणामुळे तो रोग होतो यावरून पुन्हा क्लासिफिकेशन होतं. So initially we classify diseases on the basis of duration and on the basis of reason. Then on the basis of duration, we again have two categories, that is chronic diseases and acute diseases. And on the basis of reasons, we have two categories, hereditary diseases and acquired diseases. Okay, hereditary diseases and acquired diseases. ते one by one आपण पाहायचे आहेत. And then acquired diseases are again of two types, infectious diseases and non-infectious diseases.
सो पहिला जो कॅटेगरी आपल्याला इथं दिसतोय अकॉर्डिंग टू द ड्युरेशन. सो वी हॅव टू कॅटेगरीज, दॅट इज क्रोनिक अँड ॲक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे काय की जे रोग बऱ्याच कालावधीपर्यंत बरे होत नाहीत किंवा बरेच होत नाहीत असंही म्हणता येतं. सो जस्ट लाईक डायबेटीज इज वेल नोन एक्झाम्पल. ओके, किंवा ब्लड प्रेशर. आणि ॲक्यूट डिसीज म्हणजे काय की जे बरे होतात ठराविक दिवसानंतर किंवा ठराविक कालावधीनंतर ते बरे होतात. सो दे आर कॉल्ड ॲज ॲक्यूट डिसीजेस. म्हणजे ह्याचं ड्युरेशन, क्रोनिक डिसीजेस जे आहेत याचे ड्युरेशन जे आहे ते लॉंग आहे आणि ॲक्यूट डिसीजेस जे आहेत ते शॉर्ट ड्युरेशनमध्ये बरे होतात. देन म्हणजे इथं ड्युरेशनवरून आपण क्लासिफिकेशन केलं. देन अकॉर्डिंग टू रिझन्स, कोणत्या रिझनमुळे हे रोग झाले, तर पहिलं रिझन आहे हेरिडिएटरी डिसीजेस. हेरिडिएटरी म्हणजे काय, अनुवंशिक रोग. म्हणजेच पॅरेंट्स कडून पुढच्या जनरेशनला जे रोग होतात, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला जे रोग ट्रान्समिट होतात ते हेरिडिएटरी डिसीजेस आहेत. की ज्यामध्ये एक वेल नोन एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. तर हा रोग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला किंवा आई वडिलांकडून त्यांच्या होणाऱ्या संततीला हा रोग होतो. हा आहे हेरिडिएटरी डिसीज. देन वी हॅव acquired diseases. Acquired diseases, they are acquired because of some infections or because of some physiological conditions. सो पहिला प्रकार जो आहे यामध्ये परत दोन प्रकार आपण यामध्ये पाहतोय. देयर आर टू टाइप्स और acquired diseases are again classified into two categories. इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग की जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतात. कोरोना हा पण संसर्गजन्य रोग आहे. सो कॉमन कोल्ड, फ्लू अँड डेंग्यू. सो दीज आर इन्फेक्शियस डिसीजेस. वाईल नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, आता इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये काय, तर हे रोग एखाद्या व्यक्तीला झाले असतील आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा व्यक्ती आला तर त्यालाही हे रोग होतात. देन नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, असंसर्गजन्य रोग, डायबिटीज, हार्ट डिसीज, हे जे रोग आहेत हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही, त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. सो हिअर व्हॉट वी हॅव क्लासिफाईड डिसीजेस. One category is according to duration and one category is according to the reason. So according to duration we have two categories. Again, chronic diseases, they last for long time, even for lifetime. Acute diseases, they last for short time. Okay, they may be cured by using medicines. According to reason, we have hereditary diseases. So these diseases are transferred from one generation to the next generation. They are called as hereditary diseases. For example, Down's syndrome. And acquired diseases, these diseases are again classified into two categories, that is infectious diseases and non-infectious diseases. So infectious diseases, so they one person can transmit such diseases to the other person, that is infectious. Okay, so person can infect to the other person, they are called as infectious diseases. For example, common cold, flu, dengue, कोरोना. मी डेलिबरेटली हा कोरोना हा रोग पण इथं घेतोय. देन नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, दीज आर नॉट इन्फेक्शियस मीन्स व्हॉट, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा रोग संक्रमित होत नाही. ओके, इव्हन वी कम इन टू कॉन्टॅक्ट ऑफ डायबेटिक पर्सन, तर आपल्याला डायबिटीज होत नाही, इथं लक्षात घ्या. सो इन दिस वे वी कॅन क्लासिफाय डिसीजेस. नाउ सम क्वेश्चन्स आर आस्क्ड हिअर. हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड? हेपेटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाइन फ्लू. तर हेपॅटायटिस म्हणजे कावीळ, मलेरिया आहे, मलेरियाचं नाव आहे. देन स्कॅबीज हा स्कॅबीजच, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म आणि स्वाइन फ्लू हे जे रोग आहेत हे कसे पसरतात? हाऊ दे स्प्रेड? व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन्स अँड व्हॉट डू वी mean by infectious diseases? So let us see, we will discuss about this infectious diseases in upcoming page, next page. So at first, how these diseases spread? So generally प्रत्येक जो डिसीज आहे त्याचं पसरण्याची काही कारण आहेत ते आपण
अपकमिंग पार्टमध्ये पाहणार आहोतच. देन पॅथोजन म्हणजे काय की रोगजंतू. these are the microorganisms which are responsible for diseases or they cause diseases in human beings. Okay, so here one diagram is shown. Infection through sputum, थुंकी वाटे होणारे जे रोग आहेत. सो व्हॉट हॅपन्स स्पिटिंग केल्यानंतर स्पिट केल्यानंतर मोकळ्या उघड्यावरती तर हे रोग पसरतात. तर जनरली काय होतं, थुंकी वाटे जे रोगजंतू पसरतात त्याचा जो एरिया आहे तो इथं एक्सप्लेन केला. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज्ड इनटू फाईन मिस्ट. म्हणजे जवळपास या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या थुंकीचा उगम आहे असं पण म्हणू शकतो, तो जो एरिया आहे तिथं त्या थुंकीचे जे स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत, लहान कण आहेत, त्याचं व्हेपरायझेशन होतं, त्याची वाफेमध्ये रूपांतरित होतं आणि त्याचं मिस्ट म्हणजे बारीक पाण्याचे कण निर्माण होतात की जे लांबपर्यंत जाऊ शकतात. मिस्ट रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. आणि हे खूप हवेमध्ये काही मिनिट किंवा काही तासांसाठी राहू शकतात की जे डेंजरस आहे. आणि जे लार्ज ड्रॉपलेट्स आहेत, जे स्मॉल ड्रॉपलेट्स होते ते वेपराईज झाले आणि ते ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा हवेमध्ये जास्त वेळ राहतात. पण जे लार्ज ड्रॉपलेट्स आहेत ते जमिनीवरती जवळपास येऊन पडत आहेत. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. सो ते सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. थुंकल्यानंतर थुंकी वाटे जे कण बाहेर पडतात किंवा जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते दोन प्रकारचे आहेत, स्मॉल ड्रॉपलेट्स आणि लार्ज ड्रॉपलेट्स. स्मॉल ड्रॉपलेट्स जे आहेत हे हवेमध्ये जास्त वेळ राहू शकतात बिकॉज दे कॅन गेट व्हेपराइज्ड इनटू फाईन मिस्ट. ओके, अँड दे कॅन रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल टाइम, दॅट इज मिनिट्स ऑर फ्यू आवर्स. बट while large droplets on other hand they settle on the ground within few seconds. तर इथं आपण काही रोगांची माहिती आता आपण इथं घ्यायची, एक टेबल दिलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि हे जे रोग आहेत हे पसरतात कसे याची उत्तरं पण आपल्याला कळणार आहेत. सो लेट अस स्टार्ट इन्फेक्शियस डिसीजेस. सो व्हॉट इज मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस? The diseases that spread through contaminated air, water, food or vectors like insects or other animals, they are called as infectious diseases. So these diseases are spread through contaminated air, water, food. Contaminated means दूषित अन्न, पाणी आणि हवेमार्फत हे रोग पसरतात. और बाय व्हेक्टर्स, व्हेक्टर्स म्हणजे काय, इन्सेक्ट्स किंवा अदर ॲनिमल्स थ्रू हे रोग पसरतात. इन्सेक्टमध्ये आपण मॉस्किटो घेऊ शकतो किंवा अदर ॲनिमल्स पण आहेत त्यांच्यामधून पण हे रोग पसरू शकतात. सो सच डिसीजेस आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. अशा रोगांना आपण इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतो. नाउ अगेन, सो द डिसीज दॅट स्प्रेड्स through contaminated air, water, food or by vectors. Vector in the sense they may be insects or animals. So such diseases are called as infectious diseases. Then let us discuss some diseases. Here what we discuss, we will discuss about pathogens. Pathogens are the microorganisms which are responsible for corresponding disease. So we have name of disease, then pathogen, then mode of infection. Mode of infection means what? हा रोग कसा होतो, याचा संसर्ग कसा होतो, इन्फेक्शन याचं कसं होतं, सिम्पटम्स याची लक्षणं, अँड प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. मग हा रोग व्हायला नको म्हणून काय प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंध काय केलं पाहिजे किंवा झाल्यानंतर ट्रीटमेंट काय केली पाहिजे. आता इथे एक लक्षात घ्या, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, एखादा रोग होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतो त्याला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता करोनाच्या काळामध्ये आपण बाहेर जात नाही, घराबाहेर जात नाही किंवा बाहेरून काही महत्त्वाचं कामच असेल तर बाहेरून आलं की आपण पहिल्यांदा हात पाय ते स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने क्लीन करतो. तर हे झालं प्रिव्हेन्शन. आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार. रोग झाल्यानंतर जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये यालाच आपण ट्रीटमेंट असं म्हणतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. So at first let us discuss first disease, that is tuberculosis. TB मगाशी आपण हा वर्ड आलेला आहे. सो कोणत्या पॅथोजनमुळे हा रोग होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा जो पॅथोजन आहे हे या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा या पॅथोजनचं नाव आहे. तर यामुळे हा रोग होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, हाऊ धिस डिसीज इन्फेक्ट टू द अदर पर्सन ऑर स्प्रेड. स्पिटिंग बाय पेशंट, आपण आत्ताच पाहिलं की स्पिटिंग केल्यानंतर जो रोगी आहे या रोगाचा रोगी जर थुंकला तर हवेमार्फत थ्रू एअर,
प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, किंवा हा रोगी जर असेल आणि याच्याबरोबर राहिल्यानंतर किंवा त्याचे जे मटेरियल्स आहेत त्या रोग्याने वापरलेले जे वस्तू आहेत ह्या जर वापरल्या तर हा रोग होतोय. नाव सिम्पटम्स, क्रॉनिक कफ, न थांबणारा खोकला म्हणजे कंटिन्युअस कफ होतो. ब्लडी स्पिटिंग, थुंकी वाटे रक्त बाहेर पडतं. देन इमॅकिएशन अँड डिफिकल्ट ब्रीथिंग. तर इमॅकिएशन म्हणजे कृशता किंवा क्षीणता येते, शरीर थकल्यासारखं होतं अक्षरशः. देन डिफिकल्टी इन ब्रीथिंग, श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण होते. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस. मग यावरती प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट काय आहे का? सो BCG व्हॅक्सिनी, इथे एक व्हॅक्सिनी आहे, व्हॅक्सिनी म्हणजे लस आहे. तर या लसीचा वापर करून हा रोग आपण याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. तर ही जी लस दिली जाते हिचं नाव आहे BCG, पण याचा लॉंग फॉर्म पण इथं घेतलेला आहे आपण, बॅसिली कॅल्मॅटे ग्युरिन असा हा लॉंग फॉर्म आहे आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे BCG व्हॅक्सिनी. याच्यावरती आणखी काय आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करू शकतो? सो प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते आयसोलेशन ऑफ पेशंट, जस्ट लाईक आपण आता कोरोना पेशंटसाठी करतोय. देन रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, तर एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेअंतर्गत औषधं दिली जातात, याला डॉट असं म्हटलं जातं. सो या प्रक्रियेचं नाव जे आहे ते डॉट आहे आणि यातून रोग्याला औषध दिल्यानंतर तो बरा होतो. सो दॅट इज अबाउट ट्युबरक्युलोसिस. देन वी हॅव हेपेटायटिस ऑर जॉइंडिस, कावीळ म्हणायचं याला. आता हा जो रोग आहे याचे 5 प्रकार आहेत. देर आर 5 टाइप्स ऑफ. हा रोग होण्यासाठी जे व्हायरस म्हणजे विषाणू, कोरोना पण हा व्हायरसच आहे. तर हेपॅटायटिस हा जो रोग आहे हा व्हायरल इन्फेक्शनमुळे, व्हायरसमुळे होतो. तर इथे 5 प्रकारचे व्हायरस आपल्या आढळून आलेले आहेत. ABCDE त्याला नाव अशी दिली आहेत: हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D अँड हेपॅटायटिस E. सो वी हॅव 5 टाइप्स ऑफ हेपॅटायटिस व्हायरस. आता हा रोग कशामार्फत होतो किंवा मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे? कॉन्टॅमिनेटेड वॉटर, दूषित पाणी. शेअरिंग ऑफ निडल्स, जर रोगी व्यक्तीला इंजेक्शन दिलेले ज्या निडल्स आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला वापरले तर त्याला हा रोग होतो. देन ब्लड ट्रान्सफ्युजन, एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला जर दिलं की ज्याला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणतो, तर यातून हा रोग होतो. सो विच आर द symptoms of this disease? So first symptom is anorexia, means what? भूक मंदावते, भूक लागत नाही. देन येलो युरिनेशन जे आहे ते येलो कलर्ड होतं. जनरल विकनेस, थकवा येतो. नॉसिया, मळमळतं. ओमेटिंग, उलटी होते. अँड ग्रे स्टूल, विष्ठा जी आहे ती ग्रे कलर्ड होते. सो एनोरेक्झिया मीन्स भूक लागत नाही. देन येलो युरिन, general weakness, nausea, vomiting, gray stool, these are the symptoms. Now what are the preventive measures? Drinking boiled water and proper cleanliness of hands. तर याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय दिलं? उकळून थंड केलेलं पाणी प्यायचं आणि प्रॉपर क्लिनलीनेस ऑफ हँड्स, हात स्वच्छ ठेवायचे की ज्यामुळे हा रोग पसरू नये. देन वी हॅव अनदर डिसीज, दॅट इज डिसेंट्री. So it can be caused by bacteria, virus. These are the names: Shigella, Bacilli, Entamoeba, Histolytica. So these are the bacteria which are responsible. These are the pathogens which are responsible for this disease. And what is the mode of infection? So mode of infection is contaminated food and water. दूषित अन्न आणि पाण्यावाटे हा रोग पसरतो. So what are the symptoms? So watery stool, देन पेन्स इन ॲबडॉमेन, ॲबडॉमेन पेन, आणि स्टूल म्हणजे विष्ठा जी आहे ती पातळ होते, पाणी जास्त शरीरामधून वाया जातं विष्ठेमार्फत. सो दीज आर द सिम्पटम्स. नाउ व्हॉट आर द ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. सो उकळून थंड केलेलं पाणी घ्यायचं. सो वी हॅव टू टेक फ्रेश प्युअर वॉटर और वी कॅन टेक बॉइल्ड वॉटर. देन स्टोरेज ऑफ फूड शुड बी प्रॉपर, अन्न उघड्यावरती ठेवू नये. It should be covered. And ORS consumption, ORS, oral rehydration solution. It is because आता इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ORS is preferred for
डिसीजेस लाईक डिसेंट्री. सो या रोगामध्ये शरीरातील पाणी हे खूप बाहेर टाकलं जातं थ्रू स्टूल. मग शरीरामध्ये पाण्याची जी कमतरता आहे यामुळे ती भरून काढण्यासाठी आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन घेतो, ORS घेतो. देन वी हॅव कॉलरा. इट इज अनदर डिसीज. सो धिस डिसीज इज बॅक्टेरियल डिसीज. बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे. आपण मागील टॉपिकमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस हे पार्ट पाहिलेले आहेत. सो व्हायब्रिओ कॉलेरी असं ह्या बॅक्टेरियाचं नाव आहे. सो धिस डिसीज इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया व्हायब्रिओ कॉलेरी. देन कॉन्टॅमिनेटेड इन फूड अँड वॉटर. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न पाण्यामार्फत हा रोग पसरतो. व्हॉट आर द सिम्पटम्स? ओमेटिंग. ओमेटिंग म्हणजे उलट्या होतात. सिव्हिअर डायरिया, जुलाब अतिशय प्रमाणात होतात. क्रॅम्प्स इन लेग्स, पायांना पेटके येतात म्हणजे पाय थकल्यासारखे होतात. सो दीज आर द सिम्पटम्स. सो व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड ट्रीटमेंट? सो हायजेनिक प्रॅक्टिसेस, आरोग्यदायी सवयी लावून घेणं, स्वतःला स्वच्छ ठेवणं. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचे अन्नपदार्थ घ्यायचे नाहीत. सो टू अवॉइड ओपन प्लेस फूड. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळून थंड केलेलं पाणी घ्यायचं. व्हॅक्सिनेशन, लसीकरण अगेन्स्ट कॉलरा, तर याची लस उपलब्ध आहे कॉलराची, ती घेतली तर यातून बरं होतं. सो धिस डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय युझिंग व्हॅक्सिनी. देन लास्ट डिसीज इज टायफॉइड. सो typhoid is caused by bacteria Salmonella typhi. Contaminated food, water. This disease spread through contaminated food and water. What are the symptoms? Anorexia. Anorexia means भूक मंदावते, भूक लागत नाही. हेडॅक, डोकेदुखी. रॅश ऑन ॲब्डॉमेन, पोटावरती रॅशेस पडतात. देन डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाईट. ॲब्डॉमेन म्हणजे मराठीमध्ये याला आपण उदर असंही म्हणतो. सो फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाईट म्हणजे खूप जास्त फीवर येतो. सो यावरती पर्याय काय आहे पहा? ड्रिंकिंग क्लीन वॉटर. व्हॅक्सिनेशन, स्वच्छ पाणी प्यायचं. व्हॅक्सिनेशन याच्यावरती लस उपलब्ध आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, जे सांडपाणी आहे त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे, लावणं गरजेचं आहे. सो हा टॉपिक जर आपण पाहिला तर हा थिअरॉटिकल टॉपिक आहे. ओके. सो यामध्ये आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वाचन खूप महत्त्वाचं आहे. हा जो चार्ट आहे, हा चार्ट प्रमाणेच तुम्ही स्टडी करा म्हणजे लक्षात ठेवण्यात मदत होईल. आणि बऱ्यापैकी जर आपण याच्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शन पाहिले तर सारखे आहेत. 1-2 केसेसमध्ये मोड ऑफ इन्फेक्शन वेगळे आहेत आणि इव्हन सिम्पटम्स काहीमध्ये सारखे आहेत तर काहीमध्ये वेगळे आहेत. मग त्यामध्ये कॉमन आपण लक्षात ठेवू शकतो. फक्त आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि पॅथोजन्सवरती जास्त लक्ष द्यावं लागेल. सो यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर आता आपण काही रोगांची तर माहिती घ्यायची आहे. सम इन्फेक्शियस डिसीजेस. सो सम ॲक्टिव्हिटीज आर ऑल्सो गिवन हिअर. कम्प्लीट द टेबल. यामध्ये प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीज लाईक एंट्रिटिस, मलेरिया, प्लेग, एड्स. सो या टेबलमध्ये तुम्ही हे राहिलेल्या रोगांची माहिती ॲड करून हा टेबल पूर्ण करू शकता. ओके. ऑब्झर्व अँड डिस्कस. So if you look at this image, so इथे एक इन्सेक्ट दाखवला आहे, मॉस्किटो. हा कुठे कुठे वाढतो? डर्टीनेस इन द सराउंडिंग जर असेल म्हणजे आपल्या भोवताली जर कचरा किंवा घाणीचं साम्राज्य जर असेल तर तिथे डास उपजतात, डासांची वाढ होते. व्हेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल्स शोन इन द पिक्चर. सो पाणी जिथं आहे असं कुठं कुठं दिसतंय आपल्याला? इथे दिसतंय, इथे सगळ्याच केसेसमध्ये आपल्याला पाणी साठलेलं दिसतंय. ओके. विच हॅझार्डस डू यू एंटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. सो ग्रोथ ऑफ मॉस्किटोज. मॉस्किटोजची जी वाढ आहे, ग्रोथ आहे, ती अशा परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणात होते. मॉस्किटोज थ्रू डिसीजेस पसरतात, डिसीजेस स्प्रेड होतात. तर हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. इंटरनेट माय फ्रेंडमध्ये काय म्हणले पहा? सर्च द रिझन्स, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. तर या रोगाची माहिती तुम्ही इंटरनेटवरून घेऊ शकता. अँड पल्स पोलिओ ड्राय अँड हू, याबद्दल तुम्हाला माहिती घेण्यासाठी सांगितलेलं आहे. सो पल्स पोलिओ ड्राय, पोलिओ लसीकरण. पल्स पोलिओ लसीकरण जे आहे
हे आपल्या देशामध्ये राबवलं जातं, याची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, याची माहिती पण तुम्ही इंटरनेटवरून घेऊ शकता. So let us discuss some of the infectious diseases. Some important diseases of present days. सध्याच्या घडीला, सध्याच्या दिवसामध्ये कोणते रोग जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात? So how can we observe personal hygiene? Why should we drink boiled water in rainy seasons? And why the clean hands try is run in schools? तर काही प्रश्न विचारलेत. सो पहिला प्रश्न असा आहे की आपण वैयक्तिक आरोग्य कसं राखाल, तर या सवयी इथं तुम्ही मांडायच्यात. यू हॅव टू मेन्शन सम ऑफ द थिंग्स व्हॉट यू फॉलो टू मेंटेन युअर पर्सनल हायजीन. देन जनरली आपण पावसाळ्या दिवसामध्ये काय करतो, उकळून थंड केलेलं पाणी पितो. तर का, याचं रिझन तुम्ही लिहायचं आहे. व्हाय द क्लीन हँड्स ड्राय इज रन इन स्कूल, आपल्या शाळेमध्ये हात स्वच्छ धुवून येण्यासाठी किंवा हा जो उपक्रम राबवला जातो, याचं कारण काय, असे प्रश्न विचारले आहेत. सो हे जनरल तुमच्या ऑब्झर्वेशनचे क्वेश्चन्स आहेत. ओके, सो पहिला जो इन्फेक्शियस डिसीज आपण पाहणार आहोत. सो द फर्स्ट इन्फेक्शियस डिसीज दॅट वी विल डिस्कस हियर, दॅट इज डेंग्यू. So mosquitoes lay the eggs in the waterlogged places, thereby their population increases. So जस्ट आपण आता पाहिलं की ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं, वॉटरलॉग्ड प्लेसेस मीन्स ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं, अशा ठिकाणी मॉस्किटोज जे आहेत ते आपले एग्स देतात. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. त्यातून माशांची संख्या, जे मॉस्किटोज आहेत यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. डिफरंट स्पेसिस ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. सो मॉस्किटोज जे आहेत यांच्या पण वेगवेगळ्या स्पेसिस म्हणजे जाती आहेत आणि वेगवेगळे डिसीजेस ते पसरवतात. सो डेंग्यू इज स्प्रेड बाय ए स्पेसिस ऑफ मॉस्किटो. द नेम ऑफ स्पेसिस इज एडिस इजिप्टी असं ह्या मॉस्किटोच्या जातीचं नाव आहे. धिस डिसीज इज कॉज्ड बाय Den14 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅवी व्हायरस. तर हा जो रोग आहे हा कोणत्या प्रकारच्या व्हायरसमुळे होतो, Den1-4. आणि हा जो व्हायरस आहे हा एका कॅटेगरीमधला किंवा व्हायरसच्या प्रकारामधला प्रकार आपण इथं पाहतो, दॅट इज फ्लॅवी व्हायरस. सिम्पटम्स, आता आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, द नेम ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट मॉस्किटो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिसीज, and name of the virus and the type of that virus. So what are the symptoms? Acute fever, headache and vomiting. ताप येतो, हेडॅक म्हणजे डोकं दुखतं, वॉमिटिंग म्हणजे उलटी होते, खाल्लेलं पचत नाही, थोडक्यात ते उलटी वाते बाहेर पडतं. पेन्स इन द आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. तर डोळ्याच्या ज्या खोबणी आहेत किंवा डोळ्यांमध्ये आपल्याला वेदना जाणवतात. Decrease in platelet count that may lead to the internal hemorrhage. So this is major symptom. आपल्या ब्लडमध्ये जे प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट काउंट जो आहे हा कमी होतो आणि यातून इंटरनल हेमरेज म्हणजे अंतर्गत व्याधी किंवा अंतर्गत काही त्रास निर्माण होतो शरीराच्या आतमध्ये. सो दॅट इज व्हॉट वी कॉल इंटरनल हेमरेज. सो इंटरनल हेमोरेज मीन्स अंतर्गत रक्तस्राव पण होऊ शकतो, म्हणजे हे खूप डेंजरस आहे, शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव होणं. सो अशी काही लक्षणं आहेत. सो ॲक्यूट फिवर, हेडॅक, वॉमिटिंग, पेन्स इन द आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम, हे म्हणजे कॉमनली दिसून येणारं लक्षण आहे. अँड डिक्रीज इन प्लेटलेट्स काउंट इन द ब्लड अँड इट विल लीड टू द इंटरनल हिमोरेज मीन्स अंतर्गत रक्तस्राव. या प्रकारचे आपल्याला रोग झालेले दिसून येत आहेत, म्हणजे सॉरी या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला इथे दिसून येत आहेत. सो आता यावरती प्रतिबंध काय? ऑब्झर्व द पिक्चर्स शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्स. सो हे तुम्ही पिक्चर ऑब्झर्व करून त्या बॉक्समध्ये माहिती लिहायची आहे. विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल अँड म्युन्सिपॅलिटी ऑफ युअर एरिया. आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जे काही गव्हर्नमेंट बॉडीज आहेत किंवा गव्हर्नमेंट ग्रामपंचायत असेल, म्युन्सिपल काउन्सिल असेल, म्युन्सिपॅलिटी असेल, तर हे कोणते उपाययोजना राबवत आहेत मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी? सो अनदर डिसीज इज ऑल्सो देअर, मलेरिया. मलेरिया इज ऑल्सो स्प्रेड बाय
the species of mosquito that is Anopheles female मॉस्किटो आहे की ज्याचं नाव ज्या जातीचं नाव आहे Anopheles, while इलेफेंटेसिस इज बाय फिमेल क्युलेक्स. हा एक मॉस्किटोचा स्पेसीज आहे. क्युलेक्स हा स्पेसीजचं नाव आहे, जातीचं नाव आहे. त्यातला फिमेल जो आहे हा रोग पसरवतो. इलेफेंटेसिस हत्ती रोग म्हणतात त्याला. Anopheles ॲडिस ग्रो इन क्लीन वॉटर. सो आत्ताच आपण जो डेंग्यूचा रोगासाठी रिस्पॉन्सिबल ॲडिस एजिप्ती हा जो प्रकार पाहिला आणि त्याचबरोबर Anopheles जो आहे हे क्लीन वॉटरमध्ये वाढतात. तर क्युलेक्स म्हणजे इलेफेंटेसिस हा जो डासांचा प्रकार पहिला तो डर्टी आणि सिवेज वॉटरमध्ये वाढतो. ओके, तर इथं आपण काय माहिती घेतली की आणखी कोणकोणते रोग हे मॉस्किटो थ्रू स्प्रेड होतात. सो हे पाहिलं आपण फर्स्ट टाईप. सो यामध्ये आपल्याला मॉस्किटो ग्रोथ स्टॉप करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. पाणी साचू न देणं हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय होऊ शकतो की ज्यामुळे अशा प्रकारचे जे मॉस्किटो आहेत यांची वाढ होणार नाही आणि या रोगापासून आपला बचाव होऊ शकेल किंवा प्रिव्हेन्शन होऊ शकेल. सो रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. सो रिझन्स आपण लक्षात घ्यायचे, रिझन्स काही पाहिले आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण इथं दिलेले आहेत. सो हे आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे या टेबलमध्ये. हे ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करायची आहे घरी. Then we have another disease that is swine flu. So what are the reasons and symptoms? Infection for swine flu occurs through pigs and humans. तर हा pigs आणि humans मार्फत हा रोग पसरवतो. Virus of swine flu are spread through secretion of nose, throat and saliva. तर या रोगाचा जो व्हायरस आहे, विषाणू आहे, हा नाकावाटे थ्रोट आणि सलायवा म्हणजे लाळ जी आहे तोंडाची त्याच्या वाटे हा रोग पसरतो. व्हॉट आर द सिम्पटम्स? डिफिकल्टी इन ब्रीदिंग. श्वसनामध्ये त्रास होतो, श्वसन करण्यास अडचण निर्माण होतात. सोअर थ्रोट अँड बॉडी पेन्स. घशामध्ये खवखव किंवा वेदना निर्माण होतात. आणि बॉडी पेन्स म्हणजे शरीरामध्ये वेदना निर्माण होतात, ही याची लक्षणं आहेत. तर या रोगाचं निदान कसं केलं जातं? फॉर डायग्नोसिस म्हणजे निदान करणं. फॉर डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन द लॅबोरेटरी. तर जसं आपण कोरोना या रोगामध्ये पाहतो तसंच या केसमध्ये पण घशामध्ये जे स्त्राव आहे पेशंट किंवा रोगी व्यक्तीच्या तो लॅबोरेटरीमध्ये पाठवला जातो. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. तर या रोगाचं डायग्नोसिस करण्यासाठी ज्या सोयी आहेत त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली या ठिकाणी पण उपलब्ध आहेत. तिथं आपण हे सॅम्पल पाठवून रोग झाला आहे का नाही याचं आपण निदान करू शकतो. द फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको 2009. तर हा जो रोग आहे याची पहिली केस ही 2009 मेक्सिको देशामध्ये आढळली. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय व्हायरस इन्फ्लुएन्झा AH1N1. तर हा जो व्हायरस आहे या व्हायरसमुळे हा रोग पसरतो. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट धिस डिसीज. जे व्यक्ती पिग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना हा रोग होतो. तर असं आपल्याला दिसून इथं येतंय. तर इथपर्यंत आपण काही रोगांची माहिती घेतली आणि रोग कसे होतात, काय होतात, डिसीजेस जे आहेत त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं या गोष्टी आपण इथं लक्षात घेतलेल्या आहेत. तर आपण राहिलेला पार्ट नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करू. तर कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही डायरेक्टली कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आपणाला एक विनंती आहे, हा चॅनल आपल्या मित्रांमध्ये किंवा स्कूल ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.